राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या फॉर्म्युल्या संदर्भामध्ये सुनील तटकरे यांनी आता एक मोठं वक्तव्य केलं। हे तेच सुनील तटकरे आहे जे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणा संदर्भामध्ये आपल्याला काहीच माहिती नाही असं म्हणत होते। नेमके सुनील तटकरे काय म्हणले थोडक्यात आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल। मंडळी, आपण जर बघितलं असेल तर अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का अशी चर्चा रंगू लागली होती। विशेष म्हणजे शरदचंद्र पवार गटाच्या पार्टीकडून सतत अजितदादांसोबत दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा झालीये असं म्हणत होते। आणि आपण बघितलं असेल तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीची जी पार्टी आहे त्यांचे प्रदेशाध्यक्ष देखील वारंवार शशिकांत शिंदे सांगत होते की अजितदादांसोबत चर्चा सुरू होती, लवकरच विलिनीकरणाची तारीख देखील जाहीर होणार होती, मात्र तसं होऊ शकलं नाही। त्यावेळी हेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मात्र अशी कुठलीच चर्चा झाली नाही, तशी गोष्टही आमच्या कानावर आली नाही असं वारंवार सांगत होते। नेमकी त्यामागे काय कारण होते हे देखील आतापर्यंत समोर आले नाहीयेत। तर आता मात्र ते म्हणतायत की अजितदादांसोबत राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटांच्या विलिनीकरणा संदर्भामध्ये जो काही फॉर्म्युला ठरवण्यात आलेला होता तो फॉर्म्युला मला माहिती आहे। दादांनी उडत उडत माहिती आमच्या कानावरती घातलेली होती। पूर्ण फॉर्म्युला माहिती नाही, मात्र त्या फॉर्म्युल्याबद्दल थोडीफार माहिती आम्हाला होती असं त्यांनी थेट सांगितलंय। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरती जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची भेट झाल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये आली। मात्र आपण जर बघितलं असेल तर आमची कुठल्याही प्रकारची भेट झाली नाही असं सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा जयंत पाटील असतील हे वारंवार सांगताना आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर यांची त्या ठिकाणी भेट झाली नाही। जर भेट झालीही असेल तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणा संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर का चर्चा करतील हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे। आणि असाच प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित केला। जर राष्ट्रवादीचे दोन्हीही गट एकत्र येणार असतील तर त्याची चर्चा आम्ही वर्षा बंगल्यावरती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर का करू किंवा त्यांना मध्यस्थी अशा विषयामध्ये आम्ही का ठेवू असा थेट प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारलाय आणि त्या संदर्भामध्येच त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर खरं तर आगामी काळामध्ये जे काही विधेयक संसदेमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये पास करण्यात येणार आहे त्या संदर्भात खरं तर ही बैठक होती। सोबतच जे काही जयंत पाटील यांच्या मतदारसंघामध्ये नगराध्यक्ष पदासंदर्भात जो काही प्रश्न होता त्या संदर्भात त्यांनी भेट घेतल्याचं देखील बोललं जात आहे। मात्र आपण दुसरी बाजू जर राजकीय पटलावर बघितली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा आमच्या सोबत येणार असं भाजपच्या काही मंडळींमध्ये चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे। तसे राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरू आहे की शरदचंद्र पवार जे आहेत आणि त्यांची जी पार्टी आहे ती कुठेतरी आता भाजपला सपोर्ट करणार किंवा भाजप सोबत जाणार अशी चर्चा सुरू होती। मात्र तशी सध्या तरी तसली कुठलीच शक्यता राज्याच्या राजकारणामध्ये नसल्याचं आपल्याला बघायला मिळतं। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर सुनील तटकरे जे आहेत ते वारंवार म्हणत होते की अजितदादांसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा शरदचंद्र पवार गटाकडून झाल्याचं बघायला मिळत नाहीये। आमच्या देखत तशी चर्चा झाली नाही। मात्र आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की दोन्ही गट एकत्र येणार होते आणि त्या संदर्भात जो काही फॉर्म्युला ठरला होता त्याबद्दल थोडीफार माहिती माझ्याकडे हे आहे। दादांनी त्या गोष्टी आमच्या कानावरती घातली होती असं थेट ते आज पत्रकार परिषदेत बोलले। मात्र ज्यावेळी या संदर्भामध्ये जोरदार चर्चा रंगलेली होती त्यावेळी मात्र या माणसांनी नकार का दिला होता हे बघणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे। त्यामागे नेमकी काय कारणं होती आणि आज थेट पत्रकारांसमोर ही गोष्ट का बोलून दाखवली जाते हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। या संदर्भात नेमकी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं। धन्यवाद।